मी प्रवीण राऊत काव्या कृषी कसाले युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. आपल्यासाठी आपण दरवेळी नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ घेऊन येत असतो. अजूनपर्यंत जर आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम आमचं चॅनल सबस्क्राईब करा. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवणार आहोत हे सायकल तुम्ही बघताय ते सायकल कोळप्यासारखं दिसणार म्हणजे सायकल कोळपच आहे. सायकल कोळप्याला बॅक साईडला आपण खतासाठी देण्यासाठी एक सोय केलेली आहे की याच सायकल कोळप्याच्या माध्यमातून आपण खत आणि बियाण्याची पेरणी देखील करू शकता. तुम्ही बघताय पुढे हे त्याला व्हील आहे, लोखंडी व्हील आहे रेग्युलर. त्याने आपण ह्याच्यापूर्वीही भुईमुगामध्ये कोळपणी करत होतो. सर्व पिकांमध्ये तण काढण्यासाठी त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. ह्याच्यामध्ये बघू शकता इथे नांगे आहेत, त्याने समोर जमीन नांगरली जाते व तण उपटलं जातं. दुसरं त्याचप्रमाणे ह्याला पाठीमागे हा जो पाईप आहे ह्याच्या माध्यमातून खत आणि बियाण्याची पेरणी केली जाते. हे त्याला बॅलन्सिंग व्हील आहे चालण्यासाठी. आता तुम्ही म्हणाले ह्याच्या माध्यमातून खत दिल्यामुळे कुठला फायदा होईल, तर सगळ्यात पहिलं कसं आपण खत देण्याची पद्धत म्हणजे कसं आपण हाताने पेरून खत देतो. आणि ज्यावेळी आपण हाताने पेरून खत देतो त्यावेळी काय होतं, हाताने पेरून दिलं खत जमिनीच्या पृष्ठभागाच्या वर पडतं व त्याच्यामुळे त्याचं विघटन फास्ट होत नाही व झाडाला तेवढं उपलब्ध होत नाही. मुळात खताचं विघटन हे जमिनीच्या मातीआड झाल्यानंतर सूक्ष्मजीवाणूंमार्फत होतं. तर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे हे खत मातीआड गेल्यामुळे त्याचं विघटन देखील फास्ट होईल व झाडाला पूर्णपणे मिळून जाईल. आता ह्याची आपण ऑपरेटिंग सिस्टीम बघूया. हे बघा, हे आपण आता असं चालू तसं आपलं त्याच्यातून खत पडेल. इथे खत चालू करावं लागेल पहिलं. खताचं नाव आपण उघडूया. इथे जवळून बघा, खताचं नाव उघडला. त्याच्यामध्ये जी गोल डाय आहे त्या डायने खत ह्या फुलामध्ये पडतं जसं पाहिजे तसं आणि प्रत्येक झाडाच्या मुळात ते त्या प्रमाणात दिलं जातं. हे डाय बदलता येतात म्हणजे बियाणे पेरणीच्या वेळी वगैरे आपण वेगवेगळ्या डाय वापरू शकतो. खत पडताना बघू शकता. नांगरलेल्या मातीमध्ये आणखीन खोल जाईल खत. आता इथे खाली माती नाहीये त्याच्यामुळे वरच्यावर आपण फक्त आपल्याला कशा पद्धतीने खत पडतंय दाखवतोय. पाईप मधनं कशा प्रकारे खत पडतंय ते देखील बघा. पाईप मधनं खत पडतं हे बघा. वर केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला एका रेषेमध्ये व झाडाला जेवढं पाहिजे जे झाडाच्या वीसभराच्या अंतर स्पेसमध्ये तेवढ्या प्रमाणात खत पडत होतं. म्हणजे अनावश्यक खत देखील पाया जात नाही. शेतकरी याचा टूल म्हणून वापर करू शकतात. तण काढण्यासाठी, भर देण्यासाठी आणि खत देण्यासाठी असं तिहेरी उपयोग त्या अवजाराचा आंतरभाषासाठी होऊ शकतो.